श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण पांडूला मृगाने दिलेल्या शापाची कथा वाचत होतो. आता आपण ती पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, आपण बाणाने मारलेल्या त्या मृगरूप धारण करणाऱ्या ऋषीजवळ पांडुराजा गेला आणि आपलाच बांधव मृत झाला आहे असे समजून शोकाने विव्हल झालेल्या आणि दुःखाने व्याकुळ झालेल्या त्याने आपल्या दोघी भार्यांसमवेत आर्तविलाप केला. पांडू आपल्या भार्यांना म्हणाला, थोरांच्या कुळात जन्मलेली माणसे सुद्धा कामासक्त होऊन मूढ बनतात आणि अविचारी कृत्ये करून आपल्या कर्माने अधोगतीला जातात. धर्मात्म्या शांतनूपासून जन्मलेला माझा पिता विचित्रवीर्य कामात्मा म्हणजे अत्यंत विषयासक्त होता आणि अगदी तरुण वयातच त्याचे मरण ओढवले असे आमच्या ऐकिवात आहे. त्या कामासक्त राजाच्या भार्येच्या ठिकाणी प्रत्येक शब्द तोलून मापून बोलणाऱ्या साक्षात भगवान कृष्ण द्वैपायनांपासून माझा जन्म झाला. प्रत्यक्ष देवसुद्धा आता माझ्या पाठीशी उभे नाहीत असे दिसते आणि यामुळे मृगया करण्यासाठी रानात स्वैरसंचार करणाऱ्या माझी बुद्धी व्यसनासक्त झाली आणि ती अखेर अतिशय हीन अवस्थेला गेली. म्हणून आता माझा विचार पक्का झाला आहे. मोक्ष हेच आता माझ्या दृष्टीने श्रेय आहे. मोक्ष मार्गाला लागण्याचाच आता मी निश्चय केला आहे. पुत्राधिकामध्ये मन गुंतवून राहणे हाच बंध आणि बंध हे फार मोठे संकट असते. म्हणून माझ्या पित्याने म्हणजेच व्यास महर्षींनी जसे शाश्वत ब्रह्मचर्य पाळले तसेच ब्रह्मचर्य पाळण्याचा मीही निश्चय केला आहे. श्रवण मनन इत्यादी तपाचरणाने मी माझे चित्त स्थिर करणार आहे. हे जे मी ठरविले आहे त्यात आता बदल होणे नाही. असे निवृत्त जीवन यशस्वीपणे व्यतीत करता यावे आणि म्हणून मी यापुढे तुमच्याशी सुद्धा संबंध ठेवणार नाही. शिष्यांचा संग्रह करणार नाही आणि रोज निरनिराळ्या झाडाखाली वास्तव्य करून भिक्षा मागून उपजीविका करीन. मी मुनी होईन, मुंडन करीन आणि वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करीन. निर्मनुष्य झोपडीमध्ये राहीन अथवा झाडाच्या मुळाशी राहीन. जमिनीवर झोपेन. मग माझे सर्वांग धुळीने मलिन झाले तरी चालेल. कसलीही आवड निवड ठेवणार नाही. अप्रिय गोष्टींचा त्याग करीन असाच प्रिय गोष्टींचाही त्याग करीन. कशाचाही शोक करणार नाही. कोणत्याही गोष्टीमुळे हर्षाने बेभान होणार नाही. निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी मी सारख्याच मानीन. कोणी मला आशीर्वाद द्यावा असे अभिष्ट चिंतन करावे अथवा मला नमस्कार करावा अशी मी चुकून सुद्धा इच्छा करणार नाही. सुख काय किंवा दुःख काय मला दोन्ही सारखीच वाटतील. कंथा म्हणजे गोधडी आणि पादुका यांचा सुद्धा मी त्याग करीन. कशाचाही परिग्रह मी करणार नाही. मी कुणाचाही उपहास करणार नाही. रागाने भुवई थोडीसुद्धा वर चढणार नाही. नित्य हास्यवदन राहीन. सर्व भूतांच्या हिताची नित्य जपणूक करीन. स्वेदज, अंडज, जारज आणि जरायुज या 4 प्रकारच्या प्राण्यांची मी केव्हाही हिंसा करणार नाही. इतकेच काय पण जड पदार्थांना सुद्धा मी दुखवणार नाही. स्वतःच्या अपत्यांशी जसे वागावे तसाच मी प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत वागेन. 5 घरी किंवा फार तर 10 घरी मी भिक्षा मागेन आणि ती सुद्धा फक्त एकदाच. एखाद्या वेळी भिक्षा मिळाली नाही तर मी काही न खाता तसाच राहीन. एकेका झाडाखाली राहून भिक्षा मागणे जर मला जमले नाही तर अगदी कमीत कमी अन्नावर मी राहीन. पण त्या अन्नावर
जर माझी गुजराण झाली नाही तर 10पेक्षा अधिक घरी मी कधीही भिक्षा मागणार नाही. भिक्षा मिळो अथवा न मिळो मी सर्वांशी समान वर्तन ठेवीन. तक्षणीने म्हणजे तासणीने किंवा कुऱ्हाडीने कोणी माझा एक हात छाटला आणि दुसऱ्या हाताला कोणी चंदनाची उटी लावली तरी मला सुखही होणार नाही किंवा दुःखही होणार नाही. आपल्याला दीर्घकाळ जगावयाचे आहे असे मी मानणार नाही किंवा आताच मी मरावयास टेकलो आहे असे वाटून मी खिन्नही होणार नाही. दीर्घायुष्याच्या कल्पनेने मी उल्हासित होणार नाही आणि आयुष्याच्या अगदी थोडे उरले आहे या कल्पनेने मी विषण्णही होणार नाही. स्वर्ग इत्यादी फळे प्राप्त करून देणाऱ्या ज्या नियतकालिक क्रिया करणे माणसाला शक्य असते त्यांच्यापासून मिळणारी फळे शाश्वत नसल्यामुळे मी त्या सर्व क्रियांचा त्याग करीन. इतकेच नाही तर इंद्रियांकडून होणाऱ्या एकंदर सर्वच क्रियांचा मी त्याग करीन. धर्माने साध्य होणाऱ्या ब्रह्मलोकांसारख्या गोष्टीवरही मी पाणी सोडीन. चित्ताचा सारा मळ मी पूर्णपणे धुवून टाकीन. कोणत्याही पापाचा लेशसुद्धा उरू देणार नाही. प्रत्येक प्रकारच्या बंधनातून मुक्त होईन. वारा ज्याप्रमाणे निसंग असतो त्याप्रमाणे मी निसंग होईन आणि कोणाच्याही बंधनामध्ये राहणार नाही. अशा प्रकारच्या दृढ निश्चयाने मी जगात वर्तेन आणि ज्या मार्गामध्ये संसाराचे कसलेही भय नाही अशाच मार्गाचा अवलंब करून मी माझ्या देहाचा अंत करीन. सर्व जगावर प्रभुत्व गाजवण्याचे सामर्थ्य अतिरिक्त विषयासक्तीने नष्ट करून टाकल्यामुळे शोचनीय बनलेल्या व प्रजोत्पादन हे जे गृहस्थ धर्माचे अंतिम उद्दिष्ट त्यापासूनच दुरावलेल्या माझ्यासारख्या अपत्योत्पादनाचे सामर्थ्य नष्ट झालेल्या पुरुषाने सर्वस्वी बाह्य साधनावर अवलंबून असणाऱ्या हीन कर्म मार्गाचा कसा बरे अवलंब करावा. मनुष्य प्रतिष्ठित असो अथवा नसो आपत्याची इच्छा मनात बाळगून दीनवाणेपणाने जो दुसऱ्याची अपत्य प्राप्तीसाठी याचना करतो त्याचे जीवन श्वानाचेच जीवन होय. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.